हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मवियाची आज बैठक। ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार। मवियाच्या आजच्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। आमदार रवी राणांनी नागपुरात घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट। नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांच्या नागपुरातल्या निवासस्थानी दोघांची भेट। फडणवीस आणि पारवेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज विजय शिवतारेंच्या मतदारसंघामध्ये। पुरंदरमध्ये अजित पवारांची सभा। पहिल्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच, 7 तास तात्काळ ठेवल्यानंतर शिंदेंची शिवतारेंसोबत चर्चा। शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली, चर्चा करून 2 दिवसात पुन्हा बैठक होणार। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर शिवतारेंची माहिती। समज गैरसमज दूर ठेवून महायुतीला विजयी करायचा आपला संकल्प। मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय, त्यासाठी आपण लढायचंय। शिवतारेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या निलेश लंकेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित। मी काल आज उद्या पवारांसोबत निलेश लंकेंची भूमिका। लंकेंचं स्वागत करतो, लंकेंना काही गरज लागल्यास आम्ही मदत करू, पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या हाती तुतारी, आमचं ठरलंय। लंकेंची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत। तुतारी नगर दक्षिणच्या स्वाभिमानाची म्हणत लंकेंकडून लोकसभा तुतारीवर लढण्याचे संकेत। वसंत मोरेंनी पुणे कार्यालयामध्ये घेतली शरद पवारांची भेट। वसंत मोरेंकडून पवारांना पुणे लोकसभेच्या विजयाची हमी। खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली। पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची माहिती। पंकजा मुंडेंना बीडमधूनच आव्हान। शरद पवार गटामध्ये बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये, सूत्रांची माहिती। बजरंग सोनावणे लवकरच पवारांना भेटण्याची शक्यता। माहितीमध्ये धनंजय मुंडे असल्यामुळे प्रीतम मुंडेंपेक्षाही जास्त मतांनी निवडून येणार, पंकजा मुंडेंचा दावा। धुळ्यामधील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा। जेवढातून 80 ते 90 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची माहिती। विषबाधा झालेल्यांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार। पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवीन दर लागू। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठी घोषणा। राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची माहिती निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध। संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांची माहिती प्रसिद्ध। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयनं दिली होती माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।